मेथी मटर आलू कशी बनवायची आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये. चला तर इथे एक मेथीची गड्डी घेतली, बारीक कट करून घेतलेली आहे एकदम स्वच्छ निवडून. एक वाटी वाटाणा, 2 बटाटे घेतले, बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली, यामध्ये मोहरीचं तेल टाकलं, जिरे टाकून घेतले, आलं लसूण टाकून घेतलेलं आहे बारीक चिरलेलं. त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा सुद्धा बारीक कट करून घेतला, तो सुद्धा मी टाकून घेतला. छान असा परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये मसाले टाकूयात. कांदा लसूण मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, हळद टाकली, गरम मसाला टाकला, थोडी जिरे पावडर, धना पावडर सुद्धा टाकून घेतली. त्यानंतर लगेच यामध्ये मेथी टाकायची आहे, स्वच्छ धुतलेली मेथी छान अशी मिक्स करून घ्यायची. गॅस इथे हा कमीच ठेवायचा आहे. मेथी थोडा वेळ अगदी 5-6 मिनिटं आपण कमी गॅसवर परतून घेणार आहोत. ही भाजी या पद्धतीने बनवून बघा, खूप मस्त आणि टेस्टी बनते. चला मेथी आता परतून झाली आणि बटाटा सुद्धा टाकून घेतला, छान असा परतून घ्यायचा. गॅस इथे कमीच ठेवायचा आहे बरं का, त्यामुळे भाजी एकदम मस्त अशी शिजली जाते. इथे बेसन घेतलेलं आहे. तेल न टाकता आपण हे बेसन भाजून घेणार आहोत. त्यानंतर भाजत आलं की नंतर थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून झाल्यावरती सगळं मसाले आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीची आपली ही भाजी तयार होते. करायला ही भाजी सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी आहे. थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेतलेली आहे भाजी. आता मस्त त्यावरती झाकण ठेवायचं, अगदी अर्धा ग्लास पाणी टाकायचं. मस्त भाज्या शिजण्यासाठी गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून भाजी मस्त शिजून घ्यायची. तर बघू शकता मस्त इथे भाजी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत.